पाऊस झाला. पाऊस झाला तर नदीला भरपूर पाणी येईल असेल, भरपूर लोक गेले. आता आम्ही बघून येतो, जाऊ तुम्हाला नदीचं पाणी. आणि नदीला वाटलं सुद्धा नव्हतं काहीच. हे बघा, पुलाला एकदम थोडस काहीतरी किंचित बाकी फक्त. आम्हाला वाटलं कोणीच नसन, पण भरपूर लोक आहेत. आम्ही भरपूर पाणी आहे आता टाकली चाललोय, तिला घेतो. तिला पण नदीचं पाणी आणायला लावतो. तुम्हाला माहितच असेल, ती म्हणजे भावना. बघू पेट्रोल वगैरे टाकून परत जाऊ. चालू झाली आहे. आम्ही अर्धी म्हणजे टाकळी पाट्यावरून थोडस पुढे आलोय. मस्त वातावरण आहे, पण या मॅडमला घरात कस तरी होत होतं, त्याच्यामुळे तिला घेऊन आले. सकाळपासून आम्ही घरात. काय कोण नाही का कोकम टाणला? बघू जमलं तर कोकम टाणला पण जाऊ. आज वातावरण मस्त आहे, तिकड बसायला एकदम असं वाटतंय दुःख दुःख आणि वाटतंय कोणी. जरा जास्तच लागतंय आणखी. शेजारी तिथं लावली आहे, इथून जायला डायरेक्ट पाणी. बघा हे पाणी. आता आम्ही इथून या पाण्यातून जाऊ. आम्हाला लय हे होतं तिला भेटायचं, तिने बरोबर आम्हाला दागा दिला. आता जाऊ. आता पाण्यातून जायला मजा येणार. खड्डे बिड्ड असलं तर ग आता कसं जायचं? चल बरं तू. हा आला थोडीशी पायवरती. तिची मम्मी आम्हाला एवढ्या शिव्या तर नाही देणार म्हणून, पोरी न कशाला आल्या एवढ्या पाण्याचं, हिचं काय ऐकले तुम्ही. पण त्यांना काय माहिती, आम्हाला घरी करमतच नाही. घर असं आम्हाला असं वाटतं कधी घराच्या बाहेर निघू कधी नाही, असं होतं आम्हाला. इथं पाणी बघा, हे झाड बघा. त्या दिवशी आम्ही तर खेळत होतो, पण इथला ब्लॉग वगैरे नाही टाकला. पाटाचं पाणी दाखवते गाईस तुम्हाला मी. त्या दिवशी बघितलं होतं तेव्हा काहीच पाणी नव्हतं. याच्यामुळं, ह्या रस्त्यामुळे आम्ही इकडे गाडी घेऊन आलो नाही. हवा पाणी बघा पाटाचं. अय इधर हो, चल हो इधर. चालली तिकडून. हे बघा पाणी. पाय बघा आमची कशी झाली. धोके वाजली तर आमचा एक फोन उचलेला नाहीये. पोत्यात घालून हाणणार आहे गाईस तिला. इनी तर स्वेटर पण घालेलं नाही. मला माहिती बाहेर थंडी आहे, त्यामुळं नाही का आम्ही हे जॉकेट घालून आलोय. त्या काकू इतक्या चांगल्या, त्या म्हणे लावा ना पोरींनो गाडी. मग आम्ही गाडी लावून दिली तिथं. काय करणार आहे मैत्रिणीसाठी. बघा तिचे रिॲक्शन दाखव तुम्हाला आता तिकडच्या. तर गाईच आम्ही हिला घेतल्या. हे बघा हिने इतका टाइमपास केला प्रमाणाच्या बाहेर. इकडचं त्यांच्या घरचं वातावरण बघा. त्या दिवशी आम्ही आलो होतो, काहीच इथं काहीच पाणी नव्हतं. आता पाणी बघा किती. हे मोर आहे का ग तो? मग आता इथून जातो, परत ब्लॉग स्टार्ट करू गावात गेल्यावर. मग जाऊ. तर बघा कसं आलोय पाणी पाहिला. किती वाजले आता? 9:04 झाले. कुठलं की पाणी दिसत नाही ना.
भरपूर वरती येले पाणी आहे. चल मयुरे, खूप पाणी आहे. येणार तर नाही वाटत नाही वरती, पण आम्हाला लवकर जायला पाहिजे ना घरी, कारण की तिथं खंदक नाला आहे. ते जर का भरला तर आमचं जाणं मुश्किल आहे असं मला वाटतं. आता जातो वेगळी जातो मस्त. चला या अक्का, बघत राहा ब्लॉग आमचं. आणि बघून मी आले घरी. आता घरी येते, आता झोपते. उद्या सकाळी कॉलेजला जायचंय. बघू भेटू उद्या.